नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आज एक फंडामेंटल स्टॉक जो की स्टडीसाठी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. अगदी साधा आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण स्टडी करतो स्क्रीनर या ॲपवरती. स्टॉकचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. IOC इथे आय टाकल्याबरोबर मागे स्टडी केला होता त्यामुळे आला आहे इथे. तर IOCच्या बद्दल बोलायला गेलो तर कंपनी जी आहे ही पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि गॅस या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करते आहे आणि कंपनीचं जे मार्केट कॅपिटल आहे ते 2,42,250 करोड एवढं जबरदस्त आहे. कालची मार्केट क्लोज असताना शेअरची प्राईस जी होती ती 172 यावरती क्लोज झालेला आहे. कंपनीचा 52 वीक हाय आणि लो जर पाहिला आपण तर 81.40 हा लो आहे आणि 197 हा हाय कंपनीचा आहे. म्हणजे एका वर्षाचा विचार केला तर जवळपास कंपनीने आपल्या शेअर होल्डरचे पैसे डबल करून दिलेले. स्टॉकचा जर PE पाहिला तर आपण 5.17 एवढा कमी आहे. तुम्हाला ₹1 कमवायला फक्त ₹5.17 एवढेच कंपनीसाठी मोजावे लागतात. बुक व्हॅल्यू आहे ही 118 आणि डिव्हिडंड यील्ड जर पाहिला तर डिव्हिडंड यील्ड 2.91% इतका छान डिव्हिडंड यील्ड आहे. जवळपास 3 आहे आणि मी सांगितलं आहे 2% to 6% डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या चांगल्या मानल्या जातात. ROC हा 8.09%, ROE हा 7.17% एवढा आहे. कंपनीची ग्रोथ खूप चांगली होत चाललेली आहे आणि दिवसेंदिवस कंपनीचे जे प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट देखील खूप चांगले येत आहेत. आत्ताच आपण इतक्यात ऐकलं आहे की कंपनीने टाटा पॉवरसोबत टायअप केलेला आहे आणि जिथे जिथे IOCचे पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी हवं तर म्हणा तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी कंपनी काय करते आहे की तिथे चार्जिंग स्टेशन उभे करते आहे टाटाच्या मदतीने. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की CNG क्षेत्रामध्ये पण कंपनीचं काम खूप चांगलं चाललं आहे. फेस व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, कंपनीची फेस व्हॅल्यू इथे दिसते आहे ₹10. उद्या चालून जर कंपनीने शेअरची प्राईस फेस व्हॅल्यू कमी करून करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे जे काय शेअर असतील त्याला तुम्हाला अधिकच फायदा होईल आणि त्यामुळे तुम्हाला डिव्हिडंडसाठी देखील बेनिफिट होईल. त्यानंतर आपण इथे पाहू की कंपनीचे कॉम्पिटिटर कोण आहे. तर इथे तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला IOC सोबतच इथे बघा BPCL आहे, त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, त्यानंतर HPCL आहे, MRPL आहे, CPCL आहे आणि गंधार ऑइल आहे. आणि या सगळ्या याच्यात जर तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत स्वस्तात मिळत असलेला शेअर जर कुठला असेल तर तो IOCचा आहे 171.55. आणि इथे जर आपण खाली आलो आणि इथे जर पाहिलं की कंपनीसोबत शेअर होल्डिंग पॅटर्न कसं आहे तर प्रमोटरकडे आहे 51.50%. त्यानंतर FIIची देखील याच्यामध्ये काय आहे इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट वाढवत नेलेली आहे. 7.84% होती ती आज 8.84 एवढी झालेली आहे. त्यानंतर मार्च 24चं बघितलं तर 8.49 एवढी त्यांची आता इथे जी आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे. DIIची जर इन्व्हेस्टमेंट बघितली तर 9.90% होती जी की आता 10.23% आहे. गव्हर्नमेंटकडे आहे 19.57% आणि पब्लिककडे आहे 10.18%. आणि कंपनीचा जर आपण EPS पाहून घ्यायचा प्रयत्न केला तर EPS कुठे बघणार आहोत आपण इथे मनी कंट्रोलवरती. इथे मी मनी कंट्रोलवरती आलो आणि मनी कंट्रोलवरती आल्यानंतर इथे मी तुम्हाला EPS दाखवतो. इथे टाकूया आपण IOC. मी इथे IOC टाईप केलं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि इथे बघा या कंपनीचा जो EPS आहे तो इथे दिसतो 33.19. म्हणजे कंपनीच्या शेअरची प्राईज आहे 172च्या आसपास आणि त्यावर एका शेअर मागे कंपनी ₹33.19 एवढे अर्न करते. मग अशी जबरदस्त फंडामेंटली स्ट्रॉंग असलेली कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच असली पाहिजे. हा माझा कोणालाही आग्रह नाही आहे, हा फक्त एक स्टडी कॉल आहे जो की मी तुमच्यासाठी आज इथे घेऊन आलो आहे. तर असाच पुढचा स्टडी कॉल मी तुमच्यासाठी नक्की लवकरच घेऊन येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. थँक्यू सो